धक्कादायक बातमी आता या 40 लाख लाडक्या बहिणींना मिळणार नाही लाभ, यादी जाहीर। तत्पूर्वी चॅनेलला सबस्क्राईब करा। नमस्कार, यावर्षी आपण पाहिलं तर अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांच्या हस्ते माझी लाडकी बहिणी योजना ही जाहीर करण्यात आली आणि या योजनेनुसार महिलांची नोंदणी करून त्यांना पात्र ठरवण्यात आले आणि या योजनेनुसार ज्या पात्र महिला आहेत अशा महिलांना दर महिन्याला 1,500 रुपयांचा लाभ त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे। परंतु आता याच योजनेचे एक धक्कादायक बातमी समोर येत आहे आणि ती म्हणजे या योजनेअंतर्गत ज्या महिला पात्र आहेत या सर्व लाभ घेणाऱ्या महिलांची आणि त्यांच्या अर्जांची काटेकोरपणे पडताळणी सुरू झालेली आहे। आणि या पडताळणीत या लाभ घेणाऱ्या महिलांपैकी ज्या महिला अपात्र ठरणार आहेत या सर्व महिलांना या योजनेतील बाहेर काढण्यात येणार आहे, असा शासनाने निर्णय घेतलेला आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या लाडक्या बहिणीचा लाभ घेत आहेत अशा महिलांसाठी एक निर्णय घेतलेला आहे आणि हा निर्णय बऱ्याच साऱ्या महिलांसाठी एक वाईट बातमी म्हणून समोर आलेली आहे। तर या निर्णयानुसार आता ज्या महिला लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत लाभ घेत आहेत यांच्या अर्जांची काटेकोरपणे पडताळणी सुरू होऊन ज्या महिला अपात्र ठरणार आहेत अशा महिलांना या योजनेतून बाहेर काढण्यात येणार आहे। आता मिळालेल्या निकषानुसार पडताळणी केल्यानंतर ही संख्या तब्बल 40 लाख पर्यंत अपात्र महिलांची जाऊ शकते। तर आता ज्या महिला पात्र ठरणार आहेत त्या कोणत्या निकषानुसार अपात्र ठरणार आहेत याची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे। या नवीन निकषानुसार महिला ठरणारा अपात्र ज्या महिला संजय गांधी निराधार योजना अंतर्गत लाभ घेत आहेत अशा महिलांची संख्या 2,30,000 पर्यंत आहे। या महिला अपात्र ठरणार आहेत। यामध्ये आपण पाहिलं तर या योजनेअंतर्गत तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी 21 ते 65 या वयोगटातील महिला पात्र होत्या, परंतु आता झालेल्या पडताळणीनुसार जवळजवळ 1,10,000 महिला 65 वर्षापेक्षा अधिक वय असल्यामुळे या महिला सुद्धा अपात्र ठरणार आहेत। ज्या महिलांकडे 4 चाकी गाडी आहे किंवा नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी आहेत आणि नाव मागे घेणाऱ्यांची संख्या 1,60,000 पर्यंत आहे। फेब्रुवारी झालेल्या अर्जांच्या छाननीत अपात्र ठरलेल्या महिलांची संख्या 2 लाख आहे। सरकारी कर्मचारी याचबरोबर ज्या दिव्यांग महिला आहेत या अशा 2 लाख महिला या योजनेसाठी अपात्र ठरलेले आहेत। आता राज्य शासनाच्या निर्णयानुसार यापुढे जर लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सरकारद्वारे नवीन निकष लागू करण्यात येणार आहेत। आता जे नवीन निकष लागू झाले आहेत या निकषांनुसार ज्या लाभार्थी महिला आहेत या लाभार्थी महिलांना दरवर्षी जून महिन्यात बँकेकडे तुमची KYC आणि याचबरोबर जीवन प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक करण्यात येणार आहे। आणि या सरकारच्या नव्या निर्णयामुळे या योजनेचा लाभ या नवीन निकषानुसार ज्या पात्र ठरतील अशाच महिलांना दिला जाणार आहे। आपण जर पाहिलं तर लाडकी बहीण योजनेमुळे बऱ्याच साऱ्या सरकारी योजनांना कात्री लागली होती, परंतु आता या लाडक्या बहिणी नवीन निकषानुसार अपात्र ठरल्याने यांची संख्या घटल्यामुळे सरकारचे कोट्यावधी रुपये वाचलेले आहेत। आणि याचबरोबर जो सरकारी खर्च आहे यामध्ये सुद्धा 30% कपात झालेली आहे। राज्यात आपण पाहिलं तर सर्वात जास्त लाभ पुणे आणि अहिल्यानगर या जिल्ह्यातील महिलांनी घेतलेला आहे। आणि याचबरोबर सर्वात कमी लाभ घेणाऱ्या महिलांचे जिल्हे म्हणजे सिंधुदुर्ग आणि गडचिरोली ठरलेली आहेत। या योजनेसाठी लाभ घेणाऱ्या महिलांचे वयोगट हा 30 ते 39 या वयोगटातील सर्वात जास्त महिला आहेत। नवीन निकषानुसार कोणत्या महिला अपात्र ठरणार? आतापर्यंत आपण पाहिलं तर या योजनेअंतर्गत ज्या महिलांच्या बँक खात्यावरील नावे आणि अर्जात दिलेली नावे यावर तफावत आढळून आलेल्या महिलांची संख्या जवळजवळ 16.5 लाख इतकी आहे आणि यांच्या खात्यावर थेट पैसे जमा झालेले होते। अशा सर्व महिलांची काटेकोरपणे जिल्हास्तरावर तपासणी करण्यात येणार आहे आणि ज्या महिला पात्र ठरतील अशा महिलांना या योजनेतून अपात्र ठरून बाहेर काढण्यात येणार आहे। याचबरोबर ज्या महिलांचे आधार कार्ड या योजनेची लिंक नसेल तर या अशा देखील महिलांना या योजनेतून बाद केले जाणार आहे। अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।